ओला नारळ आणि गुळापासून बनवलेले हे लाडू फ्रीजमध्ये महिनाभर तर फ्रीजच्या बाहेर 15 दिवस छान असे राहतात. तोंडात ठेवतात विरघळले जातील असे हे लाडू चवीला खूपच छान लागतात. इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे. जो नारळ ओला असतो तो किसून घेतला आहे. त्यामध्ये जो कचरा असतो तो काढून टाकायचा किंवा सफेदच भाग घ्यायचा, काळा असतो तो घ्यायचा नाही. आता या वाटीच्या प्रमाणे मी घेतलं आहे. माझं खोबरं जास्त असल्यामुळे मोठी वाटी घेतली आहे. आता 2 वाटी मी इथे दाबून खोबरं घेतलं आहे किसलेलं आणि त्याच वाटीने मी इथे गूळ घेते आहे. गूळ मी किसून घेतलं आहे, म्हणजे बारीक करून घेतलं आहे. 2 वाटीला 1 वाटी हे प्रमाण लक्षात ठेवा. कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये गूळ टाकून घेतलं आणि अर्धा वाटी म्हणजे 2 ते 3 चमचे मी इथे पाणी टाकून फुल गॅसवर हा मी पाक तयार करून घेते आहे. इथे पाक तयार करताना पहिला सुरुवातीला फुल गॅस ठेवायचा आणि चांगलं उकळून घ्यायचं आणि पाक जसा होत आला 2 तारी पाक हवाय या पद्धतीने आपण पाक तयार करायचा. पाक तयार करताना एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि तपासून बघायचं. तार कसा असा हाताने खेचला जाईल असा पाक तयार झाला. इथे मी दाखवते त्या पद्धतीने पाक करून घ्यायचा आणि पाक चांगला झाल्यानंतर आपण जे खोबरं किसून ठेवलं आहे ते या पाकामध्ये ओतून घ्यायचं. आता इथे लक्षात ठेवा, गॅस फुलच ठेवायचा आणि खोबरं परत फिरवताना फुल गॅस ठेवायचा आणि थोड्या वेळाने गॅस कमी करून घ्यायचा. आता इथे मी 2 चमचे वेलची पूड टाकून घेते आहे. त्यामध्ये मी साखर टाकलेली बारीक होण्यासाठी. 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर हातावर थोडंसं गोळा करून बघायचा. हाताला असा घेतल्यानंतर गोळा होत असेल त्यावेळी आपण हे थंड करून घ्यायचं. हाताला सहन होईल एवढं करून आता इथे मी चमचे घेतले आहेत. या आकाराचे चमचे घ्यायचे, म्हणजे लाडू जे करतो ते आपण एका आकारामध्ये होतील. थोडंसं तूप घ्यायचं, हाताला आणि चमच्यांना तूप लावायचं, म्हणजे काय होतं सांगा, पटकन हे निघाले जातील लाडू. आता थोडंसं मी हाताला तूप लावून घेतलं आहे. डेसिकेटेड खोबरं घेतलं आहे. थोडंसं चमच्यावर टाकून आपण जे गूळ आणि खोबऱ्याचं जे सारण केलं आहे किंवा मिश्रण केलं आहे ते घट्ट असं चमच्यांना दाबून घ्यायचं आणि गोल असे लाडू तयार करून घ्यायचे. अशा पद्धतीने केले तर झटपट लाडू तयार होतात आणि एकाच आकाराचे तयार होतात. बघू शकता अशा पद्धतीने डेसिकेटेड खोबऱ्यात मिक्स करून घ्यायचे, म्हणजे छान असं दिसतात पण चांगले आणि कोट पण चांगले होतात आणि चिकट पण होत नाहीत. अशा पद्धतीने दुसऱ्या चमच्याच्या आकारामध्ये पण मी करून घेतले. दुसरीकडे मी शेंगदाण्याचे लाडू घेतलेले करायला, ते पण दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्हाला जर या लाडवांची ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवर मी नंबर देऊन ठेवते, त्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता.